आज आमच्या घरातला आवडीचा पदार्थ म्हणजेच कढी पकोडे बनवणार आहे. कढी पकोडे बनवण्याकरता आधी मी भजी बनवून घेते. तर भजीमध्ये जनरली सर्वजण कांदा टाकतेच असं नाही आहे, पण मला आवडतो. त्यामुळं मी आधी रेग्युलर आपण भजीकरिता कांदा कापतो जसा लांब लांब, तसा मी आधी कांदा कापून घेते आहे. मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे. इकडे मी 2 व्यक्तीला पुरेल इतकं बेसन घेतलं आहे. त्यामध्ये मी लांब चिरलेला कांदा टाकला आहे. सोबतच मी मीठ टाकते आहे. थोडे तीळ घेतले आहे, थोडी कसुरी मेथी आणि हळद घेतली आहे. यामध्ये मी थोडा ठेचा घेतला आहे. सर्व मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये मी दोन चमचे गरम केलेलं तेल टाकते आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. भज्यांचं मिश्रण तयार आहे. इकडे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे. आता मीडियम फ्लेमवर मी भजी तळून घेते आहे. आपण रेग्युलर भजी बनवतो तशीच भजी बनवायची आहे, फक्त मी इथे थोडी मोठ्या साईजची भजी बनवते आहे. कढईमध्ये मावतील तेवढे मी भजी टाकून घेते त्यामध्ये आणि व्यवस्थित त्याला थोडं लालसर रंग येईपर्यंत शिजू देते मीडियम फ्लेमवरच. बघा इथे माझे भजी ऑलमोस्ट रेडी आहे. बघा इथे भजी चांगले शिजलेले आहे. मी ह्याला काढून घेते तेलामधून. असेच मी बाकी सर्व भजी तळून घेतले. बेसनाच्याच भांड्यामध्ये मी ताक काढून घेतलं आहे. त्यामध्ये मी पुन्हा थोडं बेसन ॲड करते आहे. इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडी मोहरी आणि थोडं जिरं घातलं आहे. सोबतच मी थोडा अद्रक लसूणची पेस्ट घालते आहे आणि थोडा ठेचा. मी नेहमी ठेचाच यूज करते. तर याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते आहे. हळद मिक्स केल्यानंतर आता यामध्ये बेसन घातलेलं जे ताक होतं ते टाकते आहे मी आणि याला आता उकळू देते.
इथे कढी माझी मस्त शिजलेली आहे. आता मी त्यामध्ये मीठ घालते. मी मीठ याकरिता शेवटी घालते, म्हणजे जे ताक आहे मिठामुळं फुटणार नाही, म्हणून मी मीठ शेवटीच घालते. आता यामध्ये मी तळलेले भजे टाकून देते आणि एक उकळी येऊ देते. इथे मस्त एक उकळी आलेली आहे कढीला आणि बघा माझे मस्त असे कढी भजे तयार आहे.